वहिनी तुझा लागला ना ठसका. मी सांगत होतो नको करू तर त्रास होईल तुला. नाही नाही मी ठीक आहे. अरे काय ठीक आहे, बघ किती त्रास होतो. इथं बस, इथं बस. हे बघ वहिनी अगं काय सांगतोय नको करू नको करू तर. वहिनीला तिखटाची अलर्जी आहे वाटतं. हा धनु दीदी जा नादींकडनं बर्फ घेऊन ये पटकन. जा. हा आले. म्हणत होतो नको काम करू. हा म्हणून मी तुला काम करून देत नव्हतं. मला माहिती तुला त्रास होणार. नाही सूर्या, मी अशीच बसून नाही राहणार आहे. मलाही सवय करून घ्यावी लागेल ना आता. एक काम करते मी ना, मास्क लावून काम करते. हा दादा जा वहिनीसाठी मास्क घेऊन ये. चांगली आयडिया आहे. हा चालेल. तोपर्यंत ना चल त्या खोलीत चल, आराम कर चल. हा तुझा आतमध्ये बसव तोपर्यंत. बरं वाटेल तुला वहिनी. पण बिन काय नाही, इथं थांबायचं अजिबात हालायचं नाहीत ना. सूर्या, अरे सूर्या, काय करतोय सूर्या? शांत. राजू, धनु, सूर्या, चीटिंग आहे ही. अरे यार, उघडा ना दरवाजा. सूर्या, उघड ना दरवाजा. एक्सरे मध्ये यांच्या पाठीला थोडीफार दुखापत झालेली आणि मुकामार लागलेला आहे. तरी त्यांना थोडा आराम करावा लागेल आणि गरम पाण्याचा शेक घ्यावा लागेल. त्यांना आराम मिळावा म्हणून मी काही गोळ्या लिहून देतो, त्या घेऊन या. नानी नानी अगं काय झालं? काय होणार? काम वाढून घेतले. किचन मध्ये पाय घसरून पडले महाराणी. या दुखण्यावर विश्रांती हाच एकमेव उपाय आहे आणि किमान महिनाभर तरी त्यांना झोपून राहू द्या. चला आता निघतो मी. चल मी आलो डॉक्टरना सोडून. नानी अगं अशी कशी पडलीस? हा आणि घाई गडबडीत कशाला काम करायचं तेव्हा? आता फक्त आराम करायचं, कळलं? अगं काय नाही ग, आजार काय येत जात राहते ते. पण मला सांग, तू कशी काय वाट चुकली आमच्या घराकडे आज? अरे हो ते बर्फ पाहिजे होत. बर्फ कशाला ग? ते आम्ही मसाले करत होतो ना व, तर वहिनीला तिखटाची अलर्जी झाली म्हणून. होय का? अगं बाया यमू, धनु दीदीला बर्फ दे जा. जास्त दुखतंय का व? नाही एवढं काही. बरं येते मी. पण तुम्हा लोकांना काय बी लागलं ना तर मला एक हाक मारा, मी येईन लगेच. हा आणि नानी काळजी घे. होय. सावकाश. कोणीतरी रुसलंय वाटतं. नाकावरच्या तिखटाला औषध काय? माझ्या सुंदर बायकोला पाहिजे तरी काय? एवढ्यात खुश झाली? अरे वा, एवढ्याच्यानं राग गेला तुझा? स्वस्त पडते की माझी बायको. आता का आलोस तू इथे? जा ना, तू तुझं काम कर ना. तू जा. मगाशी कडी लावून निघून गेला. किती वेळ एकटे बसले होते मी इथे माहितीये? त्यापेक्षा तोंडाला मास्क लावून मी तिथे काम तरी केलं असतं. आता ॲलर्जी म्हटल्यावर कसं पळून चालणार आहे? घरचा बिझनेस आहे, त्यात मदत तर करावीच लागेल ना. तुझा तुझी काळजी तळमळ कळते मला.
पण तुला त्रास होतो त्याचं काय? हं? हे बघ, तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं, तुला त्रास झालेलं मला नाही बघू. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ना, त्याला रडताना नाही बघू शकत. इतका प्रेम करतोस का माझ्यावर? केवढं प्रेम करतो नाही सांगू शकत मी. हॅलो, तुम्ही फोन? मॅडम, खरंच सॉरी, माझा नाईलाज झाला म्हणून तुम्हाला कॉल करावाच लागला. काय काम होतं तुमचं? तुम्ही उद्या पुन्हा शाळा जॉईन करताय असं कळालं. उद्या आपल्या शाळेत इन्स्पेक्शन आहे, त्यामुळे स्टाफनं ड्रेस कोडमध्ये यायचं ठरवलं. मॅडम, तुम्ही उद्या येताना गुलाबी रंगाची साडी नेसून याल. गुलाबी रंगाची साडी? हो. माझ्याकडे आहे की नाही ते बघावं लागेल. ठीक आहे, पण उद्या नक्की या बरं का. मुलं तुम्हाला खूप मिस करतायत. तेजू मॅडम कधी येणार असं बोलून हैराण केलंय त्यांनी. तुम्हाला भेटायचंय त्यांना. हो ना, मला पण कधी एकदा भेटते असं झालंय. उद्या येते मी. तुम्ही म्हणालात तशी गुलाबी रंगाची साडी नेसून येते. ठीक आहे. हा व्यंकटेश गुलाबी रंगाची साडी नेसून यायला सांगतो, ते पण माझ्या बायकोला. पण ही पण लगेच तयार झाली. एवढ्या मिरच्या चारून पण हिच्यात काही सुधारणार नाही. या व्यंकटेशचा कार्यक्रम तर केलाच पाहिजे. बरं, आता कुल्फी का नाहीतर विरघळून जाईल. मला नाही खायची. कडी उघड म्हणत होते तेव्हा ऐकलंस का तू माझं काही? मी काय ऐकू मग आता? एवढा हट्ट बरा नाही तुळजा. माझ्या नवऱ्याकडे हट्ट नाही करणार तर मग कोणाकडे करणार? बरं ठीक आहे, आधी कुल्फी का, मग तुला पाहिजे तेवढा हट्ट कर. आणि हट्ट करून पण काय फायदा? नवरा तर विरघळतच नाही ना. अरे बापरे, अगं पण आता बघ ना, कुल्फीपेक्षा किती विरघळलाय नवरा तुझा. बायको असली म्हणजे राग गेला ना. कुल्फी, आता कुल्फी खा. तू पण खाशील ना माझ्यासोबत? बर, खातो. बायको, गुलाबी साडी, गुलाबी गाल, गुलाबाची कळीच दिसतेच बघ, पण सुकलेली. हसकी जरा. अरे तू हसलीस ना, उन्हाळ्यात कशी आईस्क्रीम विरघळते तसा मी पण विरघळून जातो बघ. हा, प्लीज हसकी. तू हसलीस ना, जीवत जातो बघ माझा. काय करू, फटाका दिसतेस, फटाका बघ. सॉरी 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 सॉरी. आता मास्तरीन बाई येत नाही का तुम्ही, जरा चांगले शब्द वापरले पाहिजे. गुलाबाचं फुल दिसतेस बघ, गुलाबाचं फुल. परी आहे परी तू माझी. पण हे असं तू उन्हात जर बाहेर पडली तर कोमिजून जाशील ग, आणि मग कसं वाहणार? आता मलाच काहीतरी केलं पाहिजे.
आज आम्ही तुम्हाला शाळेत सोडायला येतो. तुमचे ड्रायव्हर बनून. पण तुम्हाला कशाला उगाच त्रास? या आता यात कसला आलाय त्रासभर? बायको आहे तू माझी, एवढं तर करायला पाहिजे का नको? आणि कसं आहे, याच्यामुळे ना मला तुमच्या शाळेतला वट पण कळत. आणि हो, शाळेतल्या लोकांचं तुमच्यावरचं प्रेम पण बघायचंय मला. आवरून या खाली, वाट बघतो. हे काय? वहिनी, ही सगळे की नाही लक्ष्मण रेषा आहे, लक्ष्मण रेषा. आज तू ह्याच्या आत यायचं नाही. हा, ए नाही नाही, मी आज काय तुमचं ऐकणार नाहीये. मी तर आज काम करणार आहे. मला नाही ते खोलीत बसायचं एकटीला. मला ना तिथे खूप बोर होत. मला अजिबात करमत नाही बघ. मी तर येणार. लांब या रेषेच्या बाहेर, नाहीतर तुझ्या अंगावर मिरच्या उडतील ना. इथंच थांब. सूर्या, मी अशी एकटी इथे उभी राहून बिनकामाची बोर नाही का होणार? सूर्या प्लीज ना, मलाही काम करायचं, मलाही मदत करायची. प्लीज समजून घेशील. असं मनात विचार कर, तू माझ्यासोबतच काम करतेस ना. इथनं हालायचं नाही, इथंच थांबायचं. सूर्य, तुमच्या सगळ्यांसोबत काम करायची मजा काही वेगळीच असते आणि मला ते मिस नाही करायचं. हे बघ, मला ना तुला असं प्रेमाने बघत बसण्यापेक्षा मला तुला प्रेमाने मदत करायची. असं म्हणतेस? तुला आत घेऊ? हो. माझ्या प्रेमाचं काय? मग तुझी काळजी वाटते त्याचं काय? तुला त्रास होईल त्याचं काय? त्यामुळे तुला आत काय घेणार नाही. चल तिकडे. नाही सूर्य, इथं चल, अरे पण चल, मला मदत बस इथं चल. करायची. काय रे, कसली मदत? बस इथं, बस काय करू? बस, शांत बस. पण मलाही मदत. शांत बसायचं. माझं लक्ष आहे, हलायचं नाही. शांत. या राणी साहेबा या. आज आम्ही स्वतः दस्तूर खुद्द शत्रुघ्न राव तुम्हाला आमच्या गाडीमध्ये बसवतोय, ते पण आमच्या शेजारी. बसा. आता बसलाय, वाईच हसा की. नाही, गावातनं जायचंय आपल्याला. 4 लोक बघणार का नाही? हसा. असं. व्यंकटेश सर, जगताप मॅडमचं आत्ताच लग्न झालंय. लग्नानंतर आज त्या पहिल्यांदाच शाळेत येतात. त्यांचं अभिनंदन आणि स्वागत केलं पाहिजे आपल्याला. करूयात की. मुख्याध्यापकांनी त्यासाठीच मला बुके आणायला लावला होता. आणलाय मी. आता थोड्या वेळात त्या येतील, आपण करूयात अभिनंदन. ऐका की, एक छोटं काम होतं आमचं. मला तुमचा ऑटोग्राफ पाहिला होता. द्या की. कोऱ्या पेपरवर सही कशासाठी घेतात? सांगतो नंतर. तू कर सही दर. अशा कोऱ्या कागदावर मी नाही सही करणार. नाही अगं, नवरा आहे तुझा मी. तुझी इस्टेट नाही नावावर करून घेणार. तसं पण तुझ्या नावावर काय इस्टेट आहे म्हणा. हा, कर कर सही कर लवकरच. मी नाही करणार. अगं, तुझ्या बरोबर लग्न करून घेतलंय मी. सही करून घेणं काय कठीण आहे का माझ्यासाठी? होय, कशाला आडं मोडून घेतीस? हा, मला माझी बायको आहे ना हट्टी कट्टी पाहिजे. आता तू हट्टी बनवून राहिली ना तर तुझे हातपाय मोडणार, आणि त्याला मी काहीच करू शकत नाही बघ. आता मी तरी काय करणार आहे का नाही? मुकट्यानं सही कर.
नाहीतर हातपाय मोडील. कळलं? सोडा हात, मी करते. अंगा असं पहिलं प्रेमाने सांगतो तवा कळत नाही. नको करत जाऊ का असं, नाही बरं वाटत मला. घ्या करसे. थँक्यू. झाला माझ्या बायकोचा पद्धतशीर कार्यक्रम झाला. वहिनीने लाईन क्रॉस केली. वहिनी तू बाहेर जा. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? किती दुष्ट आहात तुम्ही लोक. दादा, वहिनीला घरात ठेवून काही उपयोग नाही. आपल्याला तिला जबरदस्ती घराबाहेर काढावं लागेल, नाहीतर ती सारखी इकडे येईल आणि मग तिला कालसारखा त्रास होईल. तू जा, तू बाहेर फिरून यायचं जा. एकटी वेळ लागले का? मग एक काम कर, तू दुकानावर जा. हा तू दुकानावर जा. म्हणजे कसं आहे, दादा इथे आम्हाला मदत करतो ना, तू तिकडचं सांभाळ आणि तुला बोर पण नाही होणार. जा तू दुकान. नाही नको, मग मी त्यापेक्षा ना इथेच थांबते. हा, आणि बघा ना, मगाचपासून मी शिंकले पण नाही, हो ना? चला बाहेर चल. चला दरवाजा. अरे दार का लावून घेतलं? उघडा ना प्लीज. तात्या मामा बघा ना, मला मिरचीची अलर्जी म्हणून या सगळ्यांनी मला घराबाहेर काढलं. मला वाटतंय की या घरातली सून म्हणून माझ्यावर हा अन्याय होतोय. तुम्ही यावर बोललंच पाहिजे. वय वय, तू बाहेरच थांब. मी आज जातून बघतो एकेकाला. हा आलो मी आलो. हा ए यार, दार उघडा, मी आलोय. हॅलो. तात्या तुम्ही आज या लवकर. सोनूबाई, हा बघ, तू असं कर, तुला त्रास होईल, तू बाहेरच थांब. हा, आणि ह्यो तुझ्या सासऱ्याचा आदेश समज. हा तात्या बाबा तुम्ही आता मला दुकानावर जावंच लागेल.